नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये 3 प्रश्न पडले आहेत। ते 3 प्रश्नांमध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला येणार? दुसरा प्रश्न, अतिवृष्टी अनुदानाचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी येणार? तिसरा प्रश्न, खरीप हंगाम 2024 चा पीक विमा आमच्या खात्यामध्ये कधी येणार? या तिन्ही प्रश्नाची उत्तर आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सविस्तर असे प्रश्न आणि या प्रश्नाचं सविस्तर असं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनावरती क्लिक करावे, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित नवनवीन योजनाची सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला भेटेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन योजनेवर बोलूयात। तर मित्रांनो, बहुतांश शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीच्या आणि पीएम किसानच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे, परंतु सध्याच पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाही। परंतु शेतकऱ्यांना जी काही कामं करायची आहेत, ज्याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि केवायसी, हे तिन्ही प्रॉब्लेम तुमचे यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ते तुम्ही परत एकदा चेक करू शकता, किंवा मागलचा तुम्हाला हप्ता आलेला असेल तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही। नमो शेतकरी आणि पीएम किसानसाठी तुम्ही पात्र आहेत। याचबरोबर नवीन शासनाच्या माध्यमातून एक डॉक्युमेंट काढायला सांगलेले केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही 7 योजना आणलेल्या आहेत, त्याच्यामध्ये फार्मर आयडी आहे। आणि आता बऱ्याचशा अफवा पसरवल्या जात आहेत की फार्मर आयडी असल्याशिवाय नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता भेटणार नाही। परंतु सध्याच ते याच्यासाठी नमो शेतकरी आणि पीएम किसानसाठी बंधनकारक फार्मर आयडी सध्या नाही, परंतु 1-2 वर्षानंतर फार्मर आयडी असल्याशिवाय ती तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता भेटणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे। परंतु ते सध्या लागू झालं नाही। आणि नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्त्याची साधारणतः तारीख कोणती असू शकते? याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढील हप्ता भेटू शकतो। जवळपास 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत या हप्त्याचं वितरण राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून होऊ शकतं। आता हा पहिला प्रश्न आणि या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे। आता दुसरा प्रश्न, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? हा दुसरा प्रश्न बहुतांश शेतकऱ्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे, अद्यापर्यंत राज्य शासनाचं राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपन्यांना वितरित झालं नाही। बहुतांश जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर आहे। बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम केलेला तो सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मंजूर आहे, परंतु अद्यापर्यंत 2024 चा कोणत्याही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला नाही। आणि त्याचं कारण म्हणजे या विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान प्राप्त झाले नाही। बऱ्याचशा विमा कंपन्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे बोर्ड दाखवलं जात आहे। त्यांच्या माध्यमातून असं सांगलं जात आहे की राज्य हिस्सा अनुदान आमच्या विमा कंपनीकडे राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान आलेलं नाही, त्यामुळे हा पीक विमा यामुळे रखडलेला आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना आहे, ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे, नांदेड आहे, परभणी आहे, याचबरोबर जालना आहे आणि यवतमाळ आहे। या 5 जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पीक विमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर आहे, परंतु अद्यापर्यंत तो एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप झाला नाही। त्यामुळे राज्य सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर राज्य हिस्सा अनुदान देऊन या विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करावा, कारण की शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे। आता पुढचा महत्त्वाचा तिसरा प्रश्न, अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? आता आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व जिल्हे सांगतोय मी, राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये एकंदरीत 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी अतिवृष्टी अनुदानासाठी मंजूर झालेले आहेत। त्या शेतकऱ्यांना 5,500 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे, परंतु त्याच्यापैकी फक्त 5.5 लाख शेतकऱ्यांना 550 कोटी रुपयाचं काल परवा अतिवृष्टीचं अनुदान वितरित झालं। फक्त 10% अनुदान वितरित झालेलं आहे। आता बऱ्याचशा जिल्ह्यातल्या बऱ्याचशा गावातल्या यादी यायचं बाकी आहेत, काही शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या आहेत आणि काही शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे, काही शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे आणि काही शेतकऱ्यांच्या याद्याच आलेल्या नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा अनुदान जमा झालेलं नाही, आणि ज्या शेतकऱ्यांची काही शेतकऱ्यांची केवायसी पण झालेली आहे आणि काही अनुदान पण खात्यामध्ये आलेलं आहे। परंतु शासनाच्या माध्यमातून असं सांगलं जात आहे की केवायसी झाल्यावर 20 ते 25 दिवसामध्ये अनुदान जमा होत आहे, परंतु शासनाच्या माध्यमातून सांगितलं तर जाते, परंतु कुठल्याही पद्धतीचं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा होत नाही। परंतु येणाऱ्या महिन्याभरामध्ये ही परिस्थिती जलद गतीने होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। आता ह्या सगळ्या तिन्ही प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता या तिन्ही प्रश्नापैकी इतर जर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर त्या संदर्भात विचारा, मी तुम्हाला माहिती घेऊन तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न
करण्याचा प्रयत्न करतो आहे। आता पहिलं म्हणजे पीक विमा आणि पीक विमा संदर्भातली माहिती दिलेली आहे। याचबरोबर पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात सुरुवातीलाच व्हिडिओच्या माध्यमातून बोललेला आहे। याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं सुद्धा तुम्हाला बोललेलं आहे। या तिन्ही विषयावर म्हणजे या तिन्ही प्रश्नाचे वेगवेगळे काही भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि आता इथून पुढच्या काही दिवसामध्ये आपण अतिवृष्टी संदर्भात पीक विमा किंवा इतर शेतकऱ्यांच्या जे काही अनुदानासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।